हिंजवडीतील व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या बसला लागलेल्या आगीबाबत नवनवीन खुलासे होताना दिसतायत। बुधवारी बसला आग लागल्यानंतर ही आग अपघातानं नाही तर हत्येच्या कटातून लागल्याचं पोलीस तपासात समोर आलं। कंपनी आणि कंपनीतल्या काही लोकांवर असलेल्या रागापायी बसचा ड्रायव्हर जनार्दन हंबर्डीकरनंच ही बस पेटवून दिली। पण ज्यांचा जनार्दनशी कधीही वाद नव्हता त्या चौघांचा यामध्ये होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांच्याविषयी हळहळ तर ड्रायव्हर जनार्दनबद्दल एकच संताप व्यक्त केला जातोय। पण जनार्दनच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपांनुसार त्याला यामध्ये गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचं सांगण्यात आल्यानं त्याबाबतही चर्चा होते। पण पोलिसांच्या तपासात आता काही नवीन खुलासेही होताना दिसतायत। जनार्दननं बसमध्ये स्फोट घडवण्याच्या आदल्या दिवशी धमकी दिल्याचं कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलंय। तर बसमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांच्या चौकशीतही त्या दिवशी नक्की काय घडलं त्याची माहिती समोर येते। तसंच मृत्यू झालेले चारही कर्मचारी दरवाजा उघडून बाहेर येण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करत होते, पण त्यांना दरवाजा उघडताना कशामुळे अडथळा आला याबाबतची माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे। तर जनार्दननं आग लावण्यासाठी कंपनीतूनच केमिकल घेतल्यामुळे कंपनीच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उभं राहत आहे। तसंच कंपनीच्या मॅनेजरनं काही माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत मुजोरी केल्याचंही पाहायला मिळालं। हिंजवडीतील बस जळीत कांड प्रकरणात कंपनीच्या चुकांबाबत कोणते सवाल उपस्थित होत आहेत आणि जनार्दननं दिलेली धमकी नेमकी काय होती त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। बसला लागलेल्या आगीची ही घटना आणि त्यामागचा हत्येचा कट कसा समोर आला याबाबत बोल व्हिडिओनं डिटेल व्हिडिओ केलेत। त्यामुळे आता आपण थेट सुरुवात करूयात ती या प्रकरणातल्या नवीन खुलाशांपासून। या बसमध्ये त्या दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचेही पोलिसांनी जबाब नोंदवून घेतलेत। बसमध्ये असलेले विठ्ठल दिघे आणि विकास गोडसे यांनी दिलेल्या जबाबांनुसार बुधवारी सकाळी बस विप्रो सर्कलवरून जात असताना जनार्दननं अचानक बस थांबवली। नंतर खाली वाकून त्यानं उजव्या बाजूचा दरवाजा उघडला आणि पायाजवळ काहीतरी हालचाल केली। मग दरवाजा पुन्हा लॉक केला। त्यानंतर बसमध्ये एकच उग्रवास यायला लागला। बस थोडी पुढे गेल्यानंतर जनार्दनच्या उजव्या पायाजवळ आग लागून धूर येताना दिसला। त्याचवेळी त्यानं बस सुरू ठेवून डाव्या दरवाजातून उडी मारली तेव्हा अचानक आगीचा भडका उडाला। त्यानंतर आम्ही बसमधून खाली उड्या मारल्या। यावेळी बसमध्ये कोणताही स्पार्क झाल्याचा आवाज आला नाही अशी माहिती बसमधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली आहे। त्यानंतरच पोलिसांनी जनार्दनची चौकशी केल्यावर या प्रकरणातला हत्येच्या कटाचा अँगल समोर आला। जनार्दनच्या डोक्यात हा प्लॅन खूप दिवसांपासून घोळत असल्याचाही पोलिसांना संशय आहे। त्यानं खराब झालेली अनेक जुनी फडकी गोळा करून ठेवली होती। ही फडकी तो गाडी पुसण्यासाठी वापरत होता। ही सगळी फडकी एकत्र गोळा करून त्यानं सीट खाली ठेवली होती। याच फडक्यांवर त्यानं कंपनीतून आणलेलं बेन्झिन केमिकल ओतून ती पेटवून दिली। आग लावण्यासाठी त्यानं घराजवळ असलेल्या दुकानातूनच माचीस घेतल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। यासोबतच व्योमा कंपनीतील आणखी एक कर्मचारी प्रवीण कापडे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार जनार्दन हंबर्डीकर उर्फ मामानं गेल्या 6 महिन्यांमध्ये अनेकदा कंपनीतल्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला होता। कधी कधी तर या वादांची कारणं अगदी क्षुल्लक होती। त्यामुळे जनार्दनचा स्वभावच विचित्र होता। जेव्हा ही घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी जनार्दन डबा घेऊन जात होता। त्यावेळी मी कंपनीच्या केबिन बाहेर उभा होतो तेव्हा जनार्दन रागारागात बाहेर आला आणि हे सगळे लय भारी झालेत यांच्याकडे बघतोच एकेकाची वाटच लावतो असं तो म्हणत असल्याचं कर्मचारी प्रवीण कापडे यांनी पोलिसांना सांगितलंय। यामुळे जनार्दननं एक प्रकारे धमकी देऊनच हा सगळा कट रचला आणि दुसऱ्या दिवशी तो अंमलात आणल्याचं सांगितलं जात आहे। आता या प्रकरणात मृत्यू झालेल्या चारही जणांनी आपल्याला वाचवण्यासाठी केलेल्या अतोनात प्रयत्नांची पहिल्यापासूनच चर्चा होते। बसला लागलेल्या आगीत ज्या 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला ते चारही कर्मचारी आपला जीव वाचवण्यासाठी शेवटपर्यंत झुंजत होते। मागच्या बाजूला बसलेले हे 4 जण मागचा दरवाजा उघडण्याचा सारखा प्रयत्न करत होते। कोणीतरी बंद दरवाजा ओरबाडून उघडायचाही प्रयत्न केला होता। बसच्या आतल्या धातूंवर ओरखड्यांच्या असंख्य खुणा आहेत। तसंच काचांवरही त्यांनी केलेल्या झटापटीचे निशाण आहेत। जीवाच्या आकांतानं ते दरवाजा उघडायचा प्रयत्न करत होते, पण तो काही उघडला नाही। यामागचंही एक कारण आता पुढे येत आहे। मागच्या बाजूला 3 सीट्स आणि इमर्जन्सी एक्झिट अशी बसची रचना असताना या बसमध्ये मात्र मागे बसण्यासाठी 4 सीट्स होत्या। त्यामुळेच या 4 जणांना दरवाजा उघडताना अडथळा निर्माण झाला असावा अशी ही शंका व्यक्त केली जाते। कदाचित जास्त असलेल्या एका सीटचा अडथळा नसता तर दरवाजा उघडून
त्या चौघांचा जीव वाचला असता असं आता बोललं जात आहे। त्यामुळे 3 सीट्सच्या जागी 4 सीट्स कशा आल्या, बसच्या या बैठक व्यवस्थेत नक्की बदल कोणी केला, कशासाठी केला, याकडे कंपनीच्या व्यवस्थापनाचं दुर्लक्ष झालं का, असेही सवाल आता उपस्थित होत आहेत। त्यामुळे ही कंपनीची चूक असल्याचे आरोपही केले जात आहेत। दुसरीकडे जनार्दननं आग लावण्यासाठी कंपनीतल्याच बेन्झिन केमिकलचा वापर केला। बेन्झिन हे ज्वलनशील केमिकल असून ते कंपनीत मशीन स्वच्छ करण्यासाठी वापरलं जायचं। याच केमिकलच्या बाटल्या जनार्दननं कंपनीतून उचलल्या होत्या। त्याचं सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागलंय। पण त्या फुटेजमध्ये जनार्दन एकूण 5 लिटर बेन्झिन केमिकल बाहेर घेऊन आल्याचं दिसून येत आहे। पण बस पेटवण्यासाठी त्यानं 1 लिटर बेन्झिनचा वापर केल्याचं तपासात स्पष्ट झालं। त्यामुळे इतर 4 लिटर बेन्झिन जनार्दननं नक्की कुठं ठेवलंय, ते त्यानं नक्की कशासाठी आणलं होतं, याचाही पोलिसांकडून शोध घेतला जातोय। तसंच बेन्झिन सारखं घातक आणि ज्वलनशील केमिकल असं सहज कोणालाही मिळणं शक्य नाही। पण तरीही कंपनीतूनच इतक्या मोठ्या प्रमाणावर बेन्झिन चोरलं जातं आणि त्याची कोणालाही खबर लागत नाही, याला कंपनीची हलगर्जी जबाबदार असल्याची आता चर्चा आहे। त्यामुळे कंपनीचे मालक नितेन शहा यांचीही पोलिसांकडून चौकशी केली जाते। सध्या ही कंपनी बंद ठेवण्यात आली असून कंपनीतील काही कर्मचाऱ्यांचे फोनही बंद असल्याचं सांगण्यात येत आहे। कंपनीचे मालक नितेन शहा यांनी जनार्दनला वेळच्या वेळी पगार दिला जात होता असं माध्यमांशी बोलताना सांगितलं। पण जनार्दनला केमिकल कसं मिळालं याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं शहा यांनी सांगितलं। इतकंच नाही तर काही माध्यमांच्या प्रतिनिधींशी कंपनीच्या मॅनेजरनं अरेरावी केली। तुमच्या कंपनीतून बेन्झिन केमिकल चोरीला कसं गेलं असं माध्यमांच्या प्रतिनिधींनी मॅनेजरला विचारल्यावर मॅनेजरनं माईक झटकून दिला। तसंच या प्रतिनिधीला मारण्याच्या उद्देशानेही या मॅनेजरनं हातवारे केल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळेच मॅनेजरच्या या मुजोरीवरून आता संताप व्यक्त केला जातोय। एकंदरीतच बसमध्ये इमर्जन्सी एक्झिटच्या जागी असलेली अतिरिक्त सीट आणि बेन्झिन केमिकलबाबत कंपनीची हलगर्जी या कंपनीच्या 2 चुका असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे या चुकांसाठी कंपनीवर कारवाई होणार का, यात आणखी कोणावर गुन्हा दाखल होणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या घटनेत ज्यांना आपले प्राण गमवावे लागलेत त्यांच्या नातेवाईकांच्याही प्रतिक्रिया आता समोर येत आहेत। या कंपनीत कटिंग मशीन ऑपरेटर म्हणून काम करणारे सुभाष भोसले हे 2 महिन्यांपूर्वीच पॅरालिसिसच्या अटॅकमधून वाचले होते। त्यांनी अलीकडेच रायगडमधल्या आपल्या सिंगरकोड गावी होळी आणि कुटुंबियांसोबत आपला 42वा वाढदिवस साजरा केला होता। त्यांचा मुलगा यश हा सध्या 11वीत असून त्याची परीक्षा सुरू असतानाच आपले वडील गेल्याची बातमी त्याला मिळाली। भोसले कुटुंबियांना हा धक्का सहन न होणार आहे। तसंच भोसले यांनी नुकतंच कर्ज काढून एक नवीन घर घेतलं होतं। ते कर्जाचे हप्ते भरत होते। पण आता भोसले यांचे भाऊ विनोद भोसले हे सुभाष यांचं गृहकर्ज थांबवण्यासाठी बँकेत फेऱ्या मारतायत। सुभाष भोसले यांनी आपल्यासोबत सगळी ओळखपत्र बाळगली होती, ती सुद्धा या घटनेत जळून खाक झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांसमोर कर्जाचे हप्ते थांबवण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। तसंच विनोद भोसले यांनी यावरून संताप व्यक्त करताना जनार्दनवर कारवाई झालीच पाहिजे। कामगार तुला पगार देत नव्हते, कंपनी देत होती। जर त्याचा कंपनीवर राग होता तर त्यानं कंपनी जायला हवी होती, साहेबांची गाडी जायची होती। पण कंपनीची गाडी जाळून त्यातली माणसं मारून त्याला काय मिळालं असा सवालही भोसले यांनी उपस्थित केलाय। यामध्ये जीव गेलेल्या या 4ही निष्पाप कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा एकच डोंगर कोसळलाय। काहीही चूक नसताना त्यांना आपल्या कुटुंबातील लोकांना गमवावं लागलंय। त्यामुळे जनार्दनला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत असतानाच त्याच्या कुटुंबियांकडून मात्र त्याला यामध्ये गोवलं जात असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे ही घटना आणि त्या 4 निष्पाप लोकांच्या मृत्यूला नक्की जबाबदार कोण, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।